65,000 रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यात यश आलेलं आहे. राज्याच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियानाचा समारोप आज परिवहन विभागाच्या माध्यमातून झालेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मराठी भाषेचे मंत्री आणि उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत यांच्या माध्यमातून याचा समारोप करण्यात आला. हे अभियान पुढेही चालू राहावं, कारण शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव त्या अभियानाला आहे. म्हणून मराठी भाषा विभागाला सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे आणि मराठी भाषा विभागाला परिवहन विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल. परंतु परिवहन विभागाच्या माध्यमातून 105 दिवसाचा जो अभियान आहे त्याची आज सांगता झालेली आहे. परवापासून आरटीओ डिपार्टमेंट जे लोक जे ड्रायव्हर, ओला असू द्या, उबर असू द्या, टॅक्सी असू द्या, रिक्षा असू द्या, त्यांना जर जुजबी मराठी भाषेचं ज्ञान नसेल तर त्यांच्यावर कारवाई करणार. अभियानाची सांगता झाली, परत ते अभियान सुरू ठेवावं म्हणून जर कोणी कायद्याच्या कक्षेमध्ये राहून आरटीओचे नियम पायदळीत उडवत असेल तर ते चालणार नाही. आरटीओ मध्ये 12 ऑगस्ट 2026 चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार प्रत्येकावर कारवाई केली जाईल. जर त्याला मराठी भाषेचं ज्ञान नाही आलं तर 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल. 1 महिन्याच्या नोटीस मध्ये जर तो मराठी शिकू शकला नाही तर त्याचं लायसन्स 3 महिन्याकरता निलंबित करण्यात येईल. 3 महिन्यामध्ये जर तो मराठी शिकला नाही तर त्याचं लायसन्स कायमचं रद्द करण्यात येईल. आणि तरी सुद्धा तो मराठी शिकला नाही तर तो परमिट जेव्हा रिन्यू करायला आमच्याकडे येईल तेव्हा त्याचं परमिट सुद्धा रद्द करण्यात येईल. त्यामुळे कुणीही हे समजू नये की आम्ही मराठी शिकलो, प्रमाणपत्र मिळालं म्हणजे आम्हाला मराठी आलं. आज राज्यामध्ये जवळजवळ 9 लाखापेक्षा जास्त हे रिक्षा, टॅक्सी चालवणारे ड्रायव्हर्स आहेत. त्यापैकी मराठी काही असतील, बहुतांश 20 ते 30% हे मराठी सुद्धा असतील, परंतु उर्वरित हे अमराठी आहेत. त्यामुळे त्यांनी मराठी शिकणं गरजेचं आहे. अभियान चालू ठेवण्याच्या संदर्भात आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सूचना केलेल्या आहेत. या सूचनांची पूर्णतः अंमलबजावणी केली जाईल, परंतु शेवटी कायद्याच्या कक्षेत राहून आम्हाला कारवाई ही करावीच लागेल. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. टोल फ्री नंबर नागरिकांनी, प्रवाशांनी संपर्क कसा करायचा? नाही, संपर्क करायची गरजच नाही. आम्ही आता कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाने जबाबदारी स्वीकारलेली आहे. आज आता विचार करा, 105 दिवसांपैकी 40 ते 50 दिवसात 1,65,600 जे अमराठी चालक आहेत त्यांनी मराठीचं प्रशिक्षण घेतलं ना. त्यामुळे बाकी सगळ्या ज्या युनियनच्या नेत्यांनी स्वतःची दुकानदारी करायचा प्रयत्न केला होता त्यांना चपराक त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी मारलेले असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मराठी गरजेची आहे. मराठी तुम्हाला जर येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करता येणार. प्रश्न तुझा आहे की आता तुम्ही केली जाईल, जर एखाद्या प्रवाशासोबत असा प्रसंग घडला तर त्याने तक्रार कुठे करावी, कशी करावी? नाही, शेवटी तक्रारी निवारण करायची जबाबदारी नाही. आम्ही अभियान 19 तारखेला मंत्रालयामध्ये आरटीओच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक लावलेली आहे. बैठकीमध्ये आम्ही 1 महिन्याचं किमान एक आढावा घेऊ. 1 महिन्यामध्ये आमचे आरटीओचे अधिकारी रिक्षा चालकांशी, टॅक्सी चालकांशी संवाद साधतील. त्यांच्याकडे प्रमाणपत्र असल्यानंतर सुद्धा ते जर मराठी बोलत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही. परंतु जर त्यांना मराठी बोलता आलं नाही तर त्यांच्यावर कारवाई जी नियमानुसार आहे 12 ऑगस्ट 2026 चा जो आरटीओचा नियम आहे त्यानुसार कारवाई अटळ. ठाण्यात 3 स्थानिक भाजपचे आमदार आहेत. सगळ्यांना निमंत्रण होतं तरी ते येऊ शकले नाही. मुख्यमंत्री आले नाहीत म्हणून मराठीवर प्रेम असणारी सगळी मंडळी आज या कार्यक्रमाला होती. ज्यांचं मराठीवर प्रेम जास्त असेल म्हणून कदाचित ते दुसरीकडे मराठीचे अभ्यास वर्ग घेत असतील. मी त्यांना शुभेच्छा देतो. प्रवासी तक्रार करू शकतात का? खरं म्हणजे समजा रिक्षा प्रवाशांनी तक्रारी करण्यापेक्षा रिक्षा आणि ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हरशी मराठीमध्ये संवाद साधला तर मला वाटतं तक्रार करायची गरज भासणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.